तुम्हाला मिळत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे, त्यांना मिळाला नाही पाहिजे, म्हणजे तुमच्या पक्षाला मिळाला नाही पाहिजे. याच्यातून उबाटाची मानसिकता आज कोर्टामध्ये दिसून आली. कपिल सिब्बलांनी सांगितलं शिवसेना बिलॉंग्स टू ठाकरेच, म्हणजे शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिली पाहिजे. ती तमाम शिवसैनिकांची न राहता ती फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या कुटुंबाचीच मालकी राहिली पाहिजे. ही जी मानसिकता आहे ती मानसिकता पुन्हा एकदा कपिल सिब्बल साहेबांनी सिद्ध करून दाखवली. आणि त्याच्यामध्ये आम्ही जे सांगतोय की शिवसेनेमध्ये हुकुमशाही होती, ती हुकुमशाही आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि ही शिवसेना ही फक्त आणि फक्त ठाकरेंचीच राहणार आणि बाकी सगळे तिथे घरगडी म्हणून काम करणार. ही जी मानसिकता उभाटाची आहे, ही जी मानसिकता उद्धव ठाकरेंची आहे, ती मानसिकता कपिल सिब्बल साहेबांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये सांगितली. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की जर आम्हाला चिन्ह मिळत नसेल, अरे तुम्हाला चिन्ह मिळालेलं नाही त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे साहेबांकडे लेजिस्लेटिव्हचा पण पूर्ण सपोर्ट आहे, आमदार पण आमच्याकडे आहेत, खासदार पण आमच्याकडे आहेत आणि रस्त्यावरचा कार्यकर्ता, पदाधिकारी, शाखा प्रमुखापासून सगळ्यात जास्त मेजॉरिटी आमच्याकडे आहे. आणि म्हणून धनुष्यबाण जी निशाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ती निशाणी घेतलेली धनुष्यबाण, ती धनुष्यबाण आम्हाला मिळाली. पण यांची भूमिका बघा, म्हणजे किती नतद्रष्ट आहेत हे लोक, की ती निशाणी एक वेळ गाडली तरी चालेल, तिला त्या निशाणीला संपून टाका, पण ती निशाणी जिवंत ठेवू नका. अरे पण ती बाळासाहेबांची निशाणी आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी दिलेली निशाणी, पण त्याच्याबद्दल पण यांना प्रेम आणि अभिमान नाही. फक्त मी आणि मी हीच गोष्ट यांना बघायची आहे. आणि कोर्टात आज एवढी दिवस आर्ग्युमेंट करून हे सिद्ध करू शकले नाहीत की 2018ची घटना जी आहे ती कोणती आणि ती घटना यांनी निवडणूक आयोगाला दिली की नाही. म्हणजे एवढे दिवस आर्ग्युमेंट करून हाती काहीही लागलेलं नाही. खोदा पहाड और निकला चुहा, ही उबाटाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे चुहा आहे का, उबाटा चुहा आहे की निकला चुहा, आता ते तुम्ही ठरवा. कारण चुहा सारखीच परिस्थिती आता उबाटाची राहिलेली आहे. मेजॉरिटी आमच्याकडे आहे. यांनी परत एकदा सांगितलं, तिकडे देवदत्त कामत बोलले की एकनाथ शिंदे साहेब चीफ मिनिस्टर झाले ते पक्षाच्या इच्छेविरुद्ध. हे पण देवदत्त कामतांनी सांगितलं कोर्टात. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की चीफ मिनिस्टर पक्षाच्या इच्छेविरोधात झाले. म्हणजे काय, तर यांचीच इच्छा की यांनीच चीफ मिनिस्टर झालं पाहिजे, उद्धव ठाकरेंनीच चीफ मिनिस्टर झालं पाहिजे, दुसरा कोण मोठा होता कामा नये. आणि हे सांगतायत की नंतरच्या गोष्टीकडे लक्ष द्या, चीफ मिनिस्टर कोण झालं, मग त्याच्याबरोबर नंतरच्या याही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जनतेच्या न्यायालयाने कोणाला निवडून दिलं, जनतेच्या न्यायालयाने बहुमत कोणाला दिलं, कोणाचे जास्त आमदार निवडून आले, तर ते एकनाथ शिंदेचे. म्हणजे जनतेच्या न्यायालयाने आम्हाला कौल दिला. शिवसेना म्हणून आम्ही आहोत, धनुष्यबाण म्हणून पण आम्ही आहोत. आम्ही जनतेच्या न्यायालयात पण आमची शिवसेना, आमचा पक्ष आणि आमचे नेते एकनाथ शिंदे. आणि कोर्टात पण उद्यापासून ज्यावेळी आमची भूमिका आम्ही मांडू त्याच्यातून पण नक्कीच हे सिद्ध होणार आहे की शिवसेना म्हणजे आम्ही आणि धनुष्यबाण म्हणजेच आम्ही. बागचींकडनं प्रश्न विचारला गेला की आम्ही आमदारांना अपात्र करू शकतो का, आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आम्हाला आहे का, किंवा आम्ही आमदारांना अपात्र करू शकतो का, अशा पद्धतीचा प्रश्न देवदत्त कामत यांना विचारला गेला बागचींकडनं. नाही, बागचीन कडून ऑनरेबल जज साहेबांनी हा प्रश्न या कॉन्टेस्ट मध्ये विचारला की त्यांनी त्याच्या अगोदर असं म्हणाले की आता याचं टाइम लिमिट तर संपलेलं आहे, विधानसभेचं टाइम लिमिट तर संपलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही ना डिस्क्वालिफाईड कोणाला अपात्र करू शकत, ना आम्ही कोणाला काही काढू शकत. त्याच्यामुळे आता जरी उद्या काही निर्णय वेगळा द्यायचा झाला तरी तो निर्णय त्याचं अंमलबजावणी पण नाही आणि त्याचं काही महत्व पण नसणार.
त्या भूमिकेतून त्यांनी तो प्रश्न विचारला होता. बाकी त्याला दुसरी कोणतीही भूमिका नव्हती. एक वेगळा प्रश्न आहे. आज एकनाथ शिंदे चिन्हावरचा दावा सोडतायत या आधी 2018च्या घटनेमधली त्रुटी जी आहे ती एक प्रकारे ते मान्य करतायत का, कबूल करतायत का, त्यामुळे त्यांचे एक कुठेतरी कमकुवत आहे हा मेसेज जातोय का? हा मेसेज आज क्लिअर कट 100% मेसेज गेला की उबाटा ही केस हरण्याच्या मार्गावर आहे. कारण एवढे दिवस आर्ग्युमेंट करून कपिल सिब्बल साहेब हे सांगू शकले नाहीत की 2018ची जी कॉन्स्टिट्यूट आहे ती आम्ही दिलेली आहे की नाही इलेक्शन कमिशनला, हे सांगू शकलेले नाहीत. फक्त लेटर दिलं हे सांगतायत. अजून त्याच्यावरचा निर्णय घेतलेला नाही. आणि आज कपिल सिब्बल साहेबांनी हे सिद्ध केलं की शिवसेना बिलॉंग्स टू ठाकरेच. म्हणजेच आम्ही जे सांगतोय की शिवसेनेमध्ये हुकुमशाही आहे, शिवसेना ही एकाच कुटुंबाची आहे, याच्यामुळे आणि त्यांनी जे निर्णय घेतले त्याच्यामुळे हा जो प्रकार आम्ही सांगत होतो तो आज सिद्ध झाला. एक वेगळा प्रश्न आहे गणेश नाईकच्या संदर्भातला. गणेश नाईकांनी आज वक्तव्य केलंय, माझ्या नादाला लागाल तर जागा दाखवेल, थेट एकनाथ शिंदेना आणि म्हटलं. ते पण जनता दरबार घेऊन त्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार नाही, घेतला. पण ते कोणाच्या नादी कोणी लागलं पाहिजे हा प्रश्न आहे ना. ठाण्यात त्यांनी जनता दरबार घेतला एकनाथ शिंदेला इशारा दिला, तुमचे नेते आहे, तुम्ही महाविकास एक लक्षात घ्या. युतीमधले घटक पक्ष आहे, ते युतीमधले घटक पक्ष आहेत. दोन्ही ते ठाण्यात येऊन याच्यापूर्वी पण त्यांनी जनता दरबार घेतलेला आहे आणि जनता दरबार करून ते अशा प्रकारची वक्तव्य करतात. एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोठे नेते आहेत. मला वाटत नाही की असे छोटे मोठे लोक जर कोण काही बोलले तर त्याच्यामुळे काही परिणाम होतोय आणि परिणाम होणार पण नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर वक्तव्य काय करणार, ते न केलेलं बरं. बडबड आहे ती चालू राहील. बडबड आज ना उद्या थोड्या थोड्या दिवसांनी ती बंद होते आणि ती परत बडबड चालू होते का, तर आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी. गणेश नाईक छोटे नेते आहेत, छोटे नेते आहेत, वायफळ बडबड करतात असं तुमचं म्हणणं आहे ते का? राज्याचे मंत्री आहेत, तुम्ही हा. खोटं म्हणताय त्यांना, असं नाही वाटत आहे? नाही, बघा, नेते मंडळींमध्ये कंपॅरिझन ज्यावेळी केलं जातं राजकारणात त्यावेळी मुख्यमंत्री कोण होतं, मुख्यमंत्र्याची लेवल काय, उपमुख्यमंत्र्यांची लेवल काय आणि मंत्र्यांची आणि आमदारांची लेवल काय. आता लेवल प्रमाणे जर तुम्ही पॉलिटिकली गेलात तर नक्कीच गणेश नाईक एकनाथ शिंदेपेक्षा छोटे नेते होतात. सर एक शॉर्ट में हिंदी में पुण्याला एक मराठी कदम कर. नाही एक मराठी सर, राहुल गांधींचा छात्रों की गूंज आणि फक्त विद्यार्थिनींना त्यामध्ये निमंत्रण देण्यात आलेलं माहिती म्हणते. कसं आहे, आता जनरेशन जेन झीचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये राहुल गांधी त्याचा फायदा उठवू शकले नाहीत. राहुल गांधी उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ते करू शकले नाहीत. त्याच्यामुळे आता कुठेतरी तो प्रयत्न करायचा आणि जेनझींना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम विरोधकांनी सुरू केलेत. राज ठाकरेंनी पण मध्ये सुरू केलेलं, आता राहुल गांधी करतायत. पण जेनझींना हे कळून चुकलेलं आहे की हे सगळे हारलेले घोडे आहेत, हे काय धावू शकत नाहीत, हे थकलेले घोडे आहेत. त्याच्यामुळे जेनझी त्यांच्याकडे जाण्याचा काही प्रश्न येत नाही. हिंदी में